नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आर-टी-ओ इन्स्पेक्टर किंवा ए-एम-यू-आय असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर या पदासाठी 461 जागांची जाहिरात आलेली आहे. ओके, एक प्रकारची सुवर्ण संधी आहे जी 6 वर्षानंतर पहिल्यांदा ही जाहिरात पब्लिश झालेली आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असेल आणि आपल्याकडं जो कालावधी आहे तो म्हणजे 27 सप्टेंबरला आपली काय असणार आहे, प्री असणार आहे. 27 सप्टेंबरला आपली प्रिलियम आहे आणि मग प्रिलियमच्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली असेल. जर सुरुवात केली नसेल तर या ठिकाणी करणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडं लिमिटेड टाईम आहे. मग लिमिटेड टाईममध्ये तुम्हाला योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी आपण स्पेशल बॅच वर्दी 3.0 लॉन्च केलेली आहे. अगदी माफक शुल्क म्हणजे ते म्हणजे ₹999 प्राईजमध्ये या ठिकाणी संपूर्ण सिलेबस कव्हर केला जात आहे. दररोज लाईव्ह लेक्चर्स संध्याकाळी 6 ते 10 या टाईममध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. डेमो लेक्चरसुद्धा पहा. इव्हन या ठिकाणी यूट्यूबला सुद्धा डेमो लेक्चर्स आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला जॉईन करायचं आहे, कारण तुम्हाला एक दिशा, एक मार्गदर्शन गरजेचं आहे. ते पण अगदी माफक शुल्कामध्ये. यामध्ये इंग्लिश आणि मराठी मीडियममध्ये लेक्चर्स असतील, नोट्स तुम्हाला इंग्लिश मराठीमध्ये असतील आणि टेस्ट सिरीजसुद्धा मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असतील. तर हा जो व्हिडिओ आहे याचा पर्पज आहे की तुम्हाला की 75 डेजमध्ये, म्हणजे तसं पाहिलं तर आपल्याकडे या ठिकाणी 85 डेज आहेत. तर या 85 डेजपैकी आपण 75 डेजचं नेमकं प्लॅनिंग कसं करणं गरजेचं आहे. आणि प्लॅनिंग केल्याशिवाय प्लॅन ऑर पेरिस, जसं या ठिकाणी प्लॅन ऑर पेरिस म्हटलं जातं, म्हणजे प्लॅन जर नसेल तर या ठिकाणी काय आहे की आपण काही करू शकत नाही. त्यामुळे तुमची प्लॅनिंग असली पाहिजे. तर आजचं जे लेक्चर आहे हे एक प्रकारचं काय आहे, तुम्हाला गायडन्स आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला एक प्रकारचं डायरेक्शन आहे की प्लॅन कशा प्रकारचा असला पाहिजे. असाच असावा नाही, परंतु या ठिकाणी ॲटलिस्ट आपल्याला काउंटिंग तर पाहिजे ना, की आपण की अकाउंटेबिलिटी अँड काउंटिंग ह्या दोन्ही गोष्टी आपल्या असल्या पाहिजे. कारण नेमका किती टाईम आहे, आपण या ठिकाणी कशावर फोकस करायचा आहे, कोणत्या सब्जेक्टवर फोकस करायचा आहे आणि आपलं लास्टला अल्टिमेट गोल काय आहे, आपल्याला प्रिलियम पास व्हायचं आहे. म्हणजे आपल्याला 55 किंवा 60 प्लस आपला जो स्कोर आहे तो आलाच पाहिजे. म्हणजे टार्गेट 60 प्लसचा असू द्या. तर यामध्ये या राहिलेल्या दिवसामध्ये म्हणजे साधारण आपण 75 दिवस पकडू, 75 दिवसामध्ये सुद्धा काय आहे, चांगलं प्रिपरेशन करता येतं आणि ही परीक्षा आपल्याला पास होता येतं. मग यासाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे, यावरच हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांना सुद्धा काय करायचं आहे, आपल्याला शेअर करायचं आहे. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक आयडिया जाईल की अरे आपल्याकडे व्यवस्थित टाईम आहे, आयोगाने आपल्याला व्यवस्थित टाईम दिलेला आहे, त्याचं चांगलं युटिलायझेशन करणं गरजेचं आहे. त्यावर आपल्याला एफर्ट्सली काम करणं गरजेचं आहे. जर तुम्ही समोर किंवा की काही टार्गेट ठेवून जर काम करतच नसाल तर काही त्याचा आउटकम येणार. त्यामुळे तुम्हाला समोर टार्गेट ठेवायचं आहे की मला या ठिकाणी किंवा की एवढे मार्क पाहिजे किंवा या ठिकाणी ही परीक्षा ॲट एनी कॉस्ट आपल्याला ही परीक्षा पास व्हायचं आहे. ठीक आहे. तर मग आपल्याकडे 75 डेजचा प्लॅन आहे. 75 डेजमध्ये तुमचा जो फोकस आहे तो फोकस कशावर असला पाहिजे. तुमचा जो फोकस आहे तो या ठिकाणी की नेमके कोणते सब्जेक्ट ओके आपल्याला या ठिकाणी की जे व्हॅल्युएबल आहेत किंवा आपल्या ह्याच्यामध्ये रिझल्टमध्ये त्यांचं सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. याच्यासाठी सिलेबस पहा. इव्हन सिलेबसची सुद्धा आपण मायक्रो अनालिसिस केलेली PDF टेलिग्रामला सुद्धा दिलेली आहे, ॲपमध्ये पण दिलेली आहे. आणि त्याचबरोबर PYQ सेशन सुद्धा दररोज करायचे आहे. ठीक आहे, ते आपण पुढे बघूच. पण यामध्ये हे आपला सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन जे आहे कुठल्या सब्जेक्टचं आहे तर पॉलिटी. म्हणजे आपल्याला पॉलिटी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला आहे 15 मार्कासाठी. त्यानंतर आहे इकॉनॉमिक्स स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे सायन्स ओके अँड मॅथ रिजनिंग. आता हे जर या ठिकाणी सायन्स सुद्धा आपल्याला 15 मार्कासाठी आहे आणि मॅथ रिजनिंगचा जर विचार केला तर आपल्याला 20 मार्कासाठी आहे. ठीक आहे. तर मग आपल्याला हॅलो, तर या ह्याच्यामध्ये आपल्याला 20 मार्कसाठी आहे. तर टोटलमध्ये काय आहे 65 मार्क्स होतात. मग 65 मार्क्स जे आहे ते या ठिकाणी एकूण आउट ऑफ 100 आपल्याला 65 मार्कसाठी काय आहेत, हे 4 सब्जेक्ट आहे. त्यामुळे तुमचा जो फोकस आहे तो ह्या 4 सब्जेक्टवर असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये सुद्धा आपण पॉलिटी, इकॉनॉमिक्स अँड या ठिकाणी मॅथ रिजनिंग याच्यावर या ठिकाणी आपला जास्त भर असणं गरजेचं आहे. कारण ह्या तिघांचं जरी कॅल्क्युलेशन केलं तर 50% जो सिलेबस आहे, 50% जे वेटेज आहे ते या ठिकाणी ह्या 3 सब्जेक्टलाच आहे. त्यामुळे तुमचं प्रायमरी फोकस जे आहे पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स अँड मॅथ रिजनिंग जे आहे ह्याचे हे स्ट्रॉंग करण्यावर असणं गरजेचं आहे. ओके. आणि हे जे सब्जेक्ट आहेत, पॉलिटी असू द्या, इकॉनॉमिक्स असू द्या आणि सायन्स असू द्या, हे थोडे कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहेत की आपल्याला या ठिकाणी कन्सेप्ट आधी समजल्या की आपल्याला त्यातला फॅक्ट जो आहे तो फॅक्ट थोडाच पाठ करायचा आहे किंवा जो डेटा आहे तो थोडाच आहे, परंतु आपल्याला सॉरी
आपल्याला फॅक्ट जे आहेत त्या नंतर पाठ करता येतात, परंतु जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्यामुळे आधी कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. तुमचा फोकस जो आहे तो कन्सेप्टवर असला पाहिजे. आपण क्लासच्या माध्यमातून सुद्धा काय आहे कन्सेप्टवरच फोकस करत आहोत. तर या ठिकाणी हे बेसिक फोकस असलेले सब्जेक्ट आहेत. नेमकं आता मग 75 दिवसाचं जे आपलं प्लॅनिंग आहे त्यामध्ये काय असणार आहे, तर आपण 75 दिवसाला 25, 25, 25 अशा पद्धतीने डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे. आता ह्या 25 मध्ये आपल्याला काय करायचं आहे की 25 मध्ये पहिला फेज जो आहे फेज 1, ओके, पहिला राऊंड म्हणा किंवा फेज 1 म्हणा, पहिला राऊंड जो आहे पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पॉलिटी, त्यानंतर जिओग्राफी, इकॉनॉमिक्स हे 3 सब्जेक्ट जे आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. आणि त्याचबरोबर डेली आपल्याला मॅथ आणि रिजनिंगसाठी काय आहे, डेली 2 आवर्स जे आहेत ते आपल्याला द्यायचेच आहे. 2 आवर्स मॅथ रिजनिंगसाठी आणि PYQ जे आहेत आपल्याला डेली 1 आवर, ओके, 1 आवर आपल्याला PYQ करायचंच आहे. ते कुठलंही मार्केटमधलं एक पुस्तक घ्या ज्याच्यामध्ये फक्त आयोगाचे प्रश्न असतील, विश्लेषण नाही. ओके, आपल्याला विश्लेषणाची गरज नाही. आपल्याला फक्त प्रश्न असलेला एखादा ठोकळा घ्या ज्यामध्ये आपल्याला क्वेश्चन या ठिकाणी ओके सोडवता येतील. त्यामुळं दररोज 1 तास जर केलं तर आपल्याकडे या ठिकाणी 75 दिवस, कमीत कमी 75 दिवसामध्ये तुम्ही 5 रिव्हिजन तरी त्या PYQचे कराल. म्हणजे ते सगळे जे PYQ असते पाठ होतील. कारण आयोग काय करतं, अनेक वेळा 2-3 प्रश्न एकत्र करून प्रश्न विचारतं किंवा जे फॅक्ट आहे ते जसाल तसेच राहणार आहे. जसं रिव्हर सिस्टीम आहे की गोदावरी रिव्हर आहे, ह्याच्या उपनद्या आहेत, त्या उपनद्या काही चेंज होणार आहेत का, नाही. मग उपनद्यावर आतापर्यंत आलेले सगळे प्रश्न किंवा उपनद्यावर सर्व प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळं तुमचा जो फोकस आहे की नेमका की आपल्याला ही परीक्षा पास व्हायची आहे, तर मग या परीक्षेमध्ये काही महाराष्ट्रात पहिलं नाही यायचं. परीक्षा पास होण्यासाठी कशावर फोकस आहे, तर आपल्याला या ठिकाणी कंटेंट त्याचबरोबर कन्सेप्ट क्लॅरिटी आणि त्यामध्ये फोकस, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, ओके, हे 3 सब्जेक्ट आपल्याला घ्यायचे. आता याला आपण काय केलेलं आहे 7+1 याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे की 7 डेज प्लस 1. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता की एखादा सब्जेक्ट तुम्हाला असं वाटेल की अरे एका दिवसात 2 सब्जेक्ट घ्यायचे आहे, तसं पण घेऊ शकता. अदरवाईज या ठिकाणी एका दिवसात 1 सब्जेक्ट सुद्धा बेटर आहे. तुमच्या पद्धतीने त्याला तुम्ही मोल्ड करा. पण हे जस्ट एक डायरेक्शन आहे की तुम्ही काय केलं पाहिजे. ओके, त्यामध्ये 7+1 म्हणजे 7 दिवस काय आहे, 7 दिवस पॉलिटीची स्टडी करा अँड 1 डे जे आहे, फुल 1 डे जे आहे, जे 7 दिवसात वाचलेलं आहे ते रिवाइज करा किंवा रिकॉल करा. ठीक आहे. नेक्स्ट जिओग्राफी आहे. जिओग्राफी ऑल्सो 7 डेज प्लस 1 डे आपल्याला रिव्हिजन रिकॉल करायचं आहे. देन इकॉनॉमिक्स ऑल्सो 7 डेज प्लस 1 डे, तर या ठिकाणी रिकॉल असे 24 डेज. हे 24 डेज होतात. म्हणजे आपल्याकडे काय आहे, 1 डे जो आहे तो राहतो. आणि दररोज डेली, ओके, डेली काय आहे आपल्याला 2 आवर्स जे आहे मॅथ रिजनिंग करायचं आहे अँड 1 आवर जे आहे ते PYQ कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर हा झाला पहिला फेज, त्यामध्ये आपल्याला हे सगळे जे क्वेश्चन आहेत इथं काय करायचे आहेत, कव्हर करायचे. आणि त्यामध्ये आपल्याला वीकली, ओके, मग आपल्याला वीकली काय करायचं आहे, वीकली टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. सब्जेक्ट वाईज टेस्ट द्या, PYQज वाचा, पण वीकली आपल्याला टेस्ट सॉल्व करायचे. कारण ही परीक्षा कशी आहे, MCQ पॅटर्नवर आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे तुमचं ऑब्जेक्टिव्हचं जे थिंकिंग आहे किंवा सॉल्व करण्याची जी मेथड आहे ती तयार होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला की एका तासामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन होणं, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ट्रिकी क्वेश्चन इझिली सॉल्व होणे, एलिमिनेशन मेथड असेल, ओके, किंवा लॉजिकली काही गोष्टी आपल्याला सॉल्व करता येते, ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपल्याला टेस्ट ही गरजेची असते. त्यामुळे तुम्ही ॲटलिस्ट संडेला टेस्ट सोडवणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला आपण क्लासच्या माध्यमातून प्रत्येक संडेला टार्गेट देऊन काय करणार आहोत, या ठिकाणी टेस्ट देणार आहोत. तुम्हाला संपूर्ण 75 दिवसाचं टार्गेट सुद्धा आपल्या क्लासच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये प्रत्येक रविवारी टेस्ट असणार, प्रत्येक संडेला टेस्ट असेल. टेस्ट इंग्लिश आणि मराठीमध्ये असणार आहे. कशाची टेस्ट आहे, कोणता टॉपिक वाचायचा, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये बॅचमध्ये उपलब्ध असणार आहे. तर यामध्ये हे आपल्याला अशा पद्धतीने फेज 1 मध्ये जे आहे 25 दिवसात हे कव्हर करायचं आहे. नेक्स्ट 25 दिवस जे आहे, नेक्स्ट 25 डेजचा प्लॅन जो आहे, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सायन्स जे आहे, सायन्स 7 डेज प्लस या ठिकाणी 1 म्हणजे याचा अर्थ काय आहे 8 डे. ओके, तर 7 डेज प्लस 1 डे म्हणजे 1 डेचं रिव्हिजन आहे. त्यानंतर आपल्याला सायन्स, कारण सायन्स आपल्याला 15 क्वेश्चन्स असतात. नंतर हिस्ट्री आहे ज्यामध्ये आपल्याला 10 क्वेश्चन आहेत. ओके, तर आपल्याला इथं काय करायचं आहे की सायन्स आणि हिस्ट्री इथं कव्हर करायचं आहे. ऑलरेडी आपण या ठिकाणी इथं पॉलिटी, जिओग्राफी अँड या ठिकाणी काय केलेलं आहे, इकॉनॉमिक्स कव्हर केलेलं आहे. म्हणजे पॉलिटीचे आपण इथं 15 क्वेश्चन, जिओग्राफीचे 10 क्वेश्चन, इकॉनॉमिक्सचे आपण 15 क्वेश्चन, अशा पद्धतीने इथं आपण हे कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट फेजमध्ये म्हणजे इथं आपण छोटा सब्जेक्ट घेतलेला आहे, 2 स्ट्रॉंग सब्जेक्ट घेतलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण या ठिकाणी हिस्ट्री
जो आहे 10 मार्कासाठी आहे, पण वॉस्ट सिलेबस आहे. ठीक आहे. तर यामध्ये सायन्स 15, हिस्ट्री 10, करंट अफेअर्स जे आहे ते 15 क्वेश्चन आहेत. अशा प्रकारे आपण ह्याला 7+1, 1 म्हणजे काय आहे, 7 दिवस स्टडी करा, 1 डे जे आहे ते रिव्हिजनसाठी आपल्याला द्यायचं आहे. असं 7+1 7+1 अशा पद्धतीने आपण याचं काय केलेलं आहे, डिव्हिजन केलेलं आहे. आणि या दरम्यान, या 25 दिवसाच्या दरम्यान काय आहेत, संडे येणार आहे. तर मग प्रत्येक संडेला काय आहे, तुम्ही मागच्या ह्याच्यामध्ये जे वाचलेलं, समजा एक्झाम्पलमध्ये या 25 दिवसामध्ये जे संडे येतील त्यामध्ये काय करायचं आहे, मागचं जे रिव्हिजन आहे, समजा एक्झाम्पलमध्ये तुम्ही पॉलिटी कव्हर केलेलं आहे, इकॉनॉमिक्स कव्हर केलेलं आहे, जिओग्राफी कव्हर केले, ह्याचं रिव्हिजन जे आहे या 3 सब्जेक्टचे आपल्याला करायचं आहे, इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि जिओग्राफी. ठीक आहे. तर हे रिव्हिजन फक्त संडेला करायचं, एव्हरी संडे. म्हणजे 25 दिवसामध्ये आपल्याला साधारण 3 संडे तर येणारच आहे. 3 संडेमध्ये आपल्याला या ठिकाणी 3 वेळेस ह्या 3 सब्जेक्टचं रिव्हिजन करायचं आहे. अशा पद्धतीने प्लॅनिंग केलं तर हे 25 दिवसामध्ये आपल्याला नेक्स्ट 25 दिवस कव्हर होतात, म्हणजे 50 दिवस झाले. आणि डेली लक्षात ठेवायचं, मॅथ रिजनिंग डेली 1 आवर, 2 आवर अँड 1 आवर काय आहे, आपल्याला PYQ कव्हर करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर लास्ट जे 25 डेजचा जो प्लॅन आहे, या 25 डेजमध्ये आपल्याला कशावर फोकस आहे आपला, तर या ठिकाणी ह्या 25 डेजमध्ये आपला फोकस असणार आहे या ठिकाणी सर्व सब्जेक्टचं काय आहे, रिव्हिजन आणि रिकॉल. त्याचबरोबर तुम्ही टेस्ट पेपर सॉल्व करणे, फुल लेंथचे टेस्ट पेपर आपल्याला तर सॉल्व करायचे आहे. कारण फुल लेंथमध्ये 100 क्वेश्चन आहे, आपल्याला 1 तासाचा टायमिंग आहे. मग तो पेपर आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे, सिली मिस्टेक कशा टाळता येतील, टाइम मॅनेजमेंट कसं होईल, लॉजिक कसं डेव्हलप होईल, ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत ह्या शेवटच्या फेजमध्ये असणार आहे. त्यामुळं इकॉनॉमिक्स, पॉलिटी ह्या सगळ्या सब्जेक्टला आपल्याला 4 डेज द्यायचे आहेत. यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता 3+1 म्हणजे 3 डेज आपल्याला रीड करायचं आहे, 1 डे रिव्हिजन करायचं आहे. असा सुद्धा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येतो. तर यामध्ये सर्व सब्जेक्ट जे आहे ते आपल्याला रिव्हिजन रिकॉल करायचं आहे. डेली मॅथ रिजनिंग शेवटच्या ह्याच्यापर्यंत 2 आवर्स अँड 1 आवर जे आहे ते आपल्याला काय आहे, PYQ करायचं आहे. ओके. अशा पद्धतीने जर केलं तर आपल्याला काय आहे, हे 25, 25 अँड 25 75 डेजचा हा प्लॅन आहे. आणि तसं पाहिलं तर आपल्याकडे किती आहे, जवळपास 85 डेज रिमेनिंग आहेत. म्हणजे आपल्याकडे 75 होऊन सुद्धा आपल्याकडे 10 दिवस जो आहे तो एक प्रकारचा बोनस जो आहे ते आपल्याकडे राहतं. त्यामध्ये जे आपले सब्जेक्ट आपल्याला वाटतं की अरे त्याचं रिव्हिजन राहिलेलं आहे ते तुम्हाला करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही प्लॅन तयार करणं गरजेचं आहे. तसं पाहिलं तर स्वतःचा प्लॅन असला पाहिजे, परंतु या ठिकाणी हा जो प्लॅन आहे हा प्लॅन हे एक प्रकारचं तुम्हाला गायडन्स करेल, एक डायरेक्शन देईल की प्लॅन कसा असला पाहिजे, किती दिवसात कोणते सब्जेक्ट आपल्याला कव्हर करायचे आहे. ठीक आहे. तर निश्चित हा व्हिडिओ आवडला असेल, काही क्युरी असेल किंवा काही डाऊट असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर लिहा. त्याचबरोबर आपली स्पेशल डायरेक्शन अकॅडमीची जी बॅच आहे, बरोबर, यामध्ये आपण बॅच लॉन्च केलेली आहे ती म्हणजे वर्दी बॅच. या वर्दी बॅचच्या माध्यमातून आपण संपूर्ण सिलेबस आपण कव्हर करतोय. आतापर्यंत जवळपास 2000 पेक्षाही जास्त विद्यार्थी या बॅचसाठी एनरोल झालेले आहेत आणि माफक शुल्क आहे, परंतु हे ऑफरमधलं शुल्क आहे. रेग्युलर फी जी आहे ती 5000 रुपये आहे, परंतु सध्या 999 रुपये ही फी आहे. 4 जुलैपर्यंत ही ऑफर जी आहे ती व्हॅलिड असणार आहे. नंतर जे ओरिजिनल फी आहे ती सुरू होणार आहे. त्यामुळं या बॅचच्या माध्यमातून संपूर्ण सिलेबस आपला कव्हर होत आहे. डेली संध्याकाळी 6 ते 10 याच्यामध्ये लेक्चर्स असतील. एव्हरी संडेला टेस्ट असेल. इंग्लिश आणि मराठी मीडियममध्ये आपल्याला नोट्स अवेलेबल असतील, टेस्ट सुद्धा अवेलेबल असणार आहे. अशी परिपूर्ण जी बॅच आहे ती वर्दी बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तर मित्रांना सुद्धा आपल्याला शेअर करायचं आहे. तुम्ही तर जॉईन केलेलीच आहे, मित्रांना सुद्धा शेअर करा. काही जर तुमची क्वेरी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, कधीही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. सो थँक्यू, ऑल द बेस्ट अँड जय हिंद.